नेंबर आल्यानंतर त्यांनी रोड केलं, लाईटी घेतल्या, इथल्या बऱ्याचशा सुधारणा केल्या त्यांनी. साधारण घरकुलचा प्रश्न आहे का नाही, माझ्या मते 1-2-3 वर्षात हा मार्गी लागेल. त्याला 2-3 वर्षात 100% घर मिळेल. 100% मिळते 2-3 वर्षात घर. अडचणच राहिलेली नाही. जागात नगरपालिकेचं नाव आहे. घरकुलचं योजना पूर्ण करू शकत आहे तर फक्त नवनाथ बल्लाळ, ते पण चांगलं. हो, घरकुलाचा प्रश्न सुटेल का? सुटणार ना कसा काय? नवनाथ बल्लाळमुळे. 100% एवढा विश्वास आहे का? हो, एवढा विश्वास आहे. समजा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. रात्री अपरात्री हॉस्पिटलचा विषय असेल, पोलीस स्टेशन असेल, अन्य असेल, मी रात्री अपरात्री सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे आणि मी स्वतः राहिलो. नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि अशातच बारामती नगर परिषदेची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रात असते व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती नगरपालिकेकडे असते. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 14 मधील प्रतिभा नगर येथील काही नागरिक आहेत. काय सांगाल बाबा, किती वर्षापासून इथं राहत आहे? आता भरपूर दिवस झाले, 25 वर्ष झाले इथं राहिलं आहे. पण ही झोपडपेटीचं काम बल्लाळशिवाय होत नाही. काळ्या दगडावली रेष आहे. कशामुळे तुम्हाला असं वाटतं बल्लाळ मेंबर शिवाय काम होऊ शकत नाही? आमची प्रत्येक कामं ती करते ती, त्याच्यामुळं आम्ही इथं त्यांच्याशिवाय आम्ही त्यांचं पान हालत नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, ही खंबीरपणे पाठीशी आहे. एवढा विश्वास विश्वास म्हणजे लय काळ्या दगडावली रेष आहे. हा एवढा विश्वास आहे. काय वाटतं, निवडून येतील का? निवडून 100% येणार आहेत. ही काळ्या दगडावली रेष आहे 100%. आजी किती वर्षापासून राहत आहेत? 45 वर्षापासून. किती अडचणींचा सामना केलाय पहिला? खूप अडचणी आल्या आम्हाला. कारण आमच्या इथं पाणी यायचं, आमच्या घरात आम्ही मोटर लावून पाणी काढायचो. हे नेंबर आल्यानंतर त्यांनी रोड केलं, लाईटी घेतल्या, इथल्या बऱ्याचशा सुधारणा केल्या त्यांनी आणि आता घराचे बी काम ते करतील ही आम्हाला खात्री आहे. 100% आम्ही तुम्हाला आवाहन करून सांगतो. किती वर्षापासून घरकुलाचा प्रश्न राहिलाय तसाच? 45 वर्षापासून आम्ही हेच ऐकतोय. घरकुल होणार आहे? घरकुल हो, आता होईल का? होणार. कशामुळे, काय वाटतं कशामुळे होईल? आता आमच्या आधी दादा बी आहेत आणि ते नेंबर पण आहेत, त्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे. नंबर एवढा विश्वास? हो ना. काय किती वर्षापासून इथं राहत आहे? कुठल्या अडचणींचा सामना झालं केलाय? ना, अडचणी बऱ्याच आल्यात. कुठल्या अडचणी आल्या? अडचणी आल्या म्हणजे आमच्या घर गळायचं, पाणी यायचं, खालनं यायचं, वरनं पडायचं, भिजत बसायचं, कुजत बसायचे, चिंध्या कपडे सगळे बाहेर फेकून वाळवून परत दुसऱ्या दिवशी घालायचे, अशी परिस्थिती होती. घरदार कशी काय घर पाष्टाचे घर होते अगोदर. पोरांचं शिक्षण? पोरांचं शिक्षण त्याच अडचणीतनं केलं. कसं केलं? एवढा मोठा संसार उभा केला? उभा केला. 3 मुलं माझे. काय वाटतं आपल्याला? घर पाहिजे ना चांगलं? हो, घरकुलाचा प्रश्न सुटेल का? सुटणार ना. कसा काय? नवनाथ बल्लाळमुळे. 100% एवढा विश्वास आहे का? हो, एवढा विश्वास आहे. कसं काय सुटेल बरं? कशामुळे तुम्हाला? त्यांनी आजपर्यंत बरेचशे सुधारणा केली. काय केलं? इथं आल्यापासून हे घर उभारलं, शेड केलं, खाली रस्ता केला, संडास मध्ये लाईट दिलं, पाणी दिलं, सगळी सोय केली. म्हणजे लाईट, पाणी, बाथरूम, रस्ता, सभा मंडप, अजून काय केलं? अजून बरेचसे करणारे बाकी आहेत. अजून बाकी करायचे ते, पण घरकुलावर लय डोळा आहे. हो, घर तर पहिलं पाहिजे ना. घर राहायला तर नाही मला पाहिजे पहिलं. तर हे होते प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक. अण्णा बोलचाल का? किती वर्षापासून राहता इथं? 48 वर्षापासून. 48 वर्षापासून? हो. आणि कुठल्या अडचणींचा सामना केला इथं पहिला सामना म्हणजे ही जागा मोकळी होती आणि त्यामधून काही लोक जे बेघर होते त्यांना मग मला हरिभाऊ देशपांडेंनी याच्यामध्ये ह्या जागेमध्ये म्हटले तुम्ही नेतृत्व करा. त्याप्रमाणे मी ज्या लोकांना जागा नव्हती त्या लोकांना बसवलं इथं. नवनाथ बल्लाळ घरकुल मंजूर करून देतो म्हणतात ते, परंतु अजून मला कळलेलं आहे की अजूनपर्यंत बाजूला ठेवलेली आहे आमची. आता 100% देतो म्हणते का? आता देणारच की. 100% देणार का? अजितदादाचं आलं म्हणजे काय संपूर्ण देणारच ना? हो. परंतु एक मिनिट, आता जो वचननामा अजितदादांनी काढलेला आहे त्या वचननाम्यात प्रतिभानगरचा उल्लेख अजिबात नाही. आता नेंबर म्हणतात की देतो मेंबर. प्रभाग क्रमांक 14 मधील माता भगिनी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल मावशी, किती वर्षापासून इथं राहत आहे? आम्ही आता 21 वर्ष झालं. किती? 30-40 वर्ष झालं. बरं, 30 वर्ष झालं. काय घराची अपेक्षा आहे का?
हा मग घराची अपेक्षा आहे. कोण दिल बांधून काय वाटतं पप्पूबाला देणार का 100% देणार. आहे का विश्वास कसा काय एवढा विश्वास आहे आणि मग लहानाचा मोठा माझ्या देखत झालाय. काय म्हणताय माझ्या देखत लहानाचा मोठा झालाय. होय तुमचा आहे का विश्वास बोला विश्वास लय आहे. पप्पू बल्लाळनी इथं काम केले. आणि नाही घर बांधून दिली तर मग ती बघतील काय करायचं ती त्यांच्या घरात जाऊ आम्ही राहायला. होय हा म्हणजे आता नाही का रस्ते म्हणा बाथरूम म्हणा त्यांची सोय केलेली. एक फोन केला की बाथरूमाच्या संडास मध्ये पाणी नसतंय, पाण्याची सोय होती. कुठं चेंबर गुतला, चेंबरला एक फोन केला की नंबरला एक फोन केला की ती काम करतात. बाथरूमला ह्याला म्हणजे काय ती चेंबरचं काम म्हणणार ना, एक फोन केला की या नंबर असं असं झालंय की लगेच नगरपालिकेतली माणसं येतात, सोय करून देतात. काय थोड्याशा कुठल्या नगरपालिकेतल्या ह्यातली अडचण असली म्हणजे मीटरचं लाईट बिल झालं जास्त काय झालं त्यांना फोन केला की आमची समस्या दूर होती. पण आम्हाला म्हणजे घरकुल आम्ही एवढ्याशा घरात राहतो, आम्हाला 1 BHK नको, आम्हाला 2 BHK पाहिजे. जी सुहासनगर जे वसाहतमध्ये जशी घरं दिल्यात ना तशी आम्हाला घरं नको. आमची कुटुंब जास्त वाढलेले आहेत. एका पोराच्या ऐवजी 2 पोरं झालेले आहेत. हा एवढंच म्हणणे आहे माझं. बाकी आजी बोला काय म्हणताय घरा बी बांधून द्या. पोरा शिकून पडले ते पोरांना नोकऱ्या बी लावा. नवनाथ बल्लाळांनी सांगितले की देणार आहे बांधून हा घरा बांधून द्या. पोरा शिकून पडले ते त्यांना नोकऱ्या बी लावा. पण त्यांनी सांगितलंय की मेडिकल कॉलेजमध्ये भरती निघल्यावरती मी नोकरी लावणार आहे पोरांना. हा बस एवढंच काय नाही. तेवढं घर पाहिजे फक्त दुसरं किती वर्षापासून राहता इथं हा किती वर्ष म्हातारी झाली की इथं इथंच मग म्हातारी झाली की इथं देऊन मत होय मग आपल्या इथले नगरसेवक पदाचे उमेदवार प्रचारासाठी हिंट्यात घरकुल देणार म्हणतात. हो 100% घरकुल मिळणार कारण ते आमचे भैया आहेत आणि त्यांनी माझ्या लग्नाला 20 वर्ष झालं, ती पदात आलेले 10 वर्ष झालं. आमच्या वहिनीपासून सुरुवात झाली. त्याच्यामुळं आम्हाला आश्वासनं मिळत नाहीत, ते करून दाखवतात. माझ्या सतत रात्रीच्या 1ला असो 2ला असो काही अर्जंट काम निघालं तरी माझे भैया माझ्यासाठी धावून येतात. पण मागच्या 10 वर्षात घरं दिले नाहीत, आता देणार म्हणतात. घरं देणार नाही म्हणजे काहीतरी परिस्थिती असते, नगर परिषदेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतील, काहीतरी असणार ना, त्याच्यासाठी आमच्या भैयांनी 10 वर्ष थांबवलं असणार. आणि आमच्या भैयाची मागणी अशी आहे, आमच्या नवनाथ बल्लाळची आम्ही भैया म्हणतो त्यांना, त्यांची मागणी अशी आहे माझ्या लोकांसाठी व्यवस्थित घरं, व्यवस्थित पार्किंग, व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांनी स्वतः थांबवलं होतं. आणि ज्यावेळेस दादा सत्तेत नव्हते त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आला. आता दादा सत्तेत आले की 100% आम्हाला घरं मिळणार. त्यांनी सांगितले 2-3 वर्षात घरं देतील, आहे का हो विश्वास? विश्वास 100% विश्वास आहे माझा तर आहे, कारण ते माझे भैया आहेत. त्यांनी माझ्यासमोर सगळ्यांसाठी केले आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले. काय सांगाय काय नाही 100% काम होणार. जर त्यांनी घरं नाही दिली तर तो आमचा मार्ग मग आम्हाला रिकामा आहे की आम्ही काय करायचं काय नाही. त्यांनी एवढं ही दिलंय देणार होणारच नाही की आमची प्रत्येक कामं त्यांनी 5 मिनिटाच्या असं होणारच नाही की ते देणार नाहीत म्हणून. ते 100% आम्हाला घरकुल देणार म्हणजे देणार आणि आमच्या पोरांसाठी नोकऱ्या जॉब सगळं करणार. त्यांची फक्त मागणी आहे की आम्हाला घरं बांधून द्या. आता तुम्ही माझ्या या माता भगिनीच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांच्याकडनं तुमच्या यांच्या व्यथा बी लक्षात आल्या. यांची मागणी काय ते लक्षात आली. पूर्वी प्रतिभा नगरचा नगरसेवक नव्हता. 2011-12 नंतर माझी मिसेस निवडून आली. हा डांबरी रस्ता ते आम्हाला घरात जायला जागा नव्हता. पाऊस झाला तर सगळ्या घरात पाणीच गज भरायचं. हे रस्ता उचलून घेतला, रस्ते केले, पाणी घरात जात नाही. आता राहिला घरकुलचा प्रश्न. यांची जी मागणी आहे या ठिकाणी आणि हे प्लॅन देखील मंजूर आपण तेच करून घेऊ. तुम्हाला दाखवलं तर येणाऱ्या काळात ह्या माता भगिनींच्या आशीर्वादावरती मी इथं आहे. मी आजी मी काय सगळ्यांनी जे मला साथ दिल्यामुळे मी आज येत आहे. आणि यांच्या उपकारात जे माझ्या आहेत उपकाराची फेड जर करायची तर घरकुल करणं माझ्यासाठी प्रथम. त्यांनी सांगितलं गेल्या 10 वर्षात बांधून दिलं नाही. 10 वर्षाची अडचण अशी होती की सरकार कधी होतं कधी नव्हतं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की राज्यात आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, की अर्थमंत्री आहेत, केंद्रात सरकार आहे, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर ह्यातला प्रश्न राहूच शकत नाही. राहिला विषय 2023ला DPR झालेला. हे जे जागा आहेत का नाही काय वेगळे वेगळे वत नव्हते. रामेश्वतन असेल त्याच्या निम्म्या जागा, बाकीच्यांच्या निम्म्या जागा. घरकुल करत असताना जागा हस्तांतर नव्हत्या. हे 2022च्या आसपास सगळ्या अडचणी दूर होऊन ही सगळी जागा नगरपालिकेच्या नावावर झालेलं आहे. ह्याची 46 गुंठे जागा आहे, ह्याची करपत फायनल आहे. त्या बेसवर 46 गुंठे तुम्हाला जे प्लॅन दाखवतो ना मी, हवेत तयार केलेला प्लॅन नाही. त्यात पार्किंग आहे, लिफ्ट आहे, सगळ्या सुखसुविधा दाखवल्यात का नाही अशा दाखवून जमत नाहीत. हे प्रॉपर आर्किटेक्ट पुण्याचा आर्किटेक्टकडनं मी सोखर्चाने तयार केलेलं आहे. का तर माझ्या लोकांच्या व्यथा मलाच माहीत आहेत ना, दुसरा शेजारच्याला काय कळणार आहे. त्यामुळे मीच प्रश्न सोडू शकतो. आणि येणाऱ्या काळात आमच्या काळूरामजी चौधरी मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी फॅशन स्टेट करायची. त्यांची इच्छा बी मीच पूर्ण करतो ना. आंबेडकर शाहू महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंतचे गाळे होणार आहेत. 99 शॉप आहेत.
ह्या शॉपचा फायदा कोणाला होणार आहे? प्रतिभानगर, महात्मा फुले नगर, सिद्धार्थनगर, भीमनगर, आनंदनगर या ठिकाणी, चंद्रमनगर या ठिकाणी जे लोक आपली मुलं आहेत ज्याला व्यवसाय करायचे आहेत, या ठिकाणचे ऑनलाईन निलाव होणार आहेत. त्यात काय पार्सलिटी करता येत नाही. पण त्यांनी सांगितलं की मलिदा गँगच्या सदस्यांनी जास्त करून गाड्या विकत घेतल्या. आता मलिदा गँगच्या गाड्यांनी ऑनलाईन निलाव घेतला. तुझं काय बाबा हात धरलं होतं, तुला काय निलावात भाग घेऊन म्हणलं, तू का नाही भाग घेतला? पण तिथं घेतलेले एक एक गाळा जे घेतलेला आहे सगळ्यांनी, आता बबनदाजी लोंढेंनी गाळा घेतला 6 लाख रुपयाला ऑनलाईन निलावमध्ये घेतला. बंटी जगतापनी गाळा घेतला, त्यांनी बी 6 लाख घेतला. अभिजित चव्हाणांचे वडील माजी नगराध्यक्ष कैलासराव चव्हाण यांनी गाळा घेतला, तो 7 लाखाला घेतला. माझ्या मेवण्याने गरुडबागेतला गाळा घेतला 14.5 लाख रुपयाला घेतला. ही ऑनलाईन निलाव होते. ही प्रक्रिया ऑनलाईन निलाव असल्यामुळं तुम्ही बोलताय, साबळे साहेब बोलते, ते आम्हाला कोणाला कळत नसतं. ही सगळे पारदर्शक निवला झालेले आहेत. पण आता त्यांनी बोललं नाही तर त्यांना कोणी विसरणार आहे का? त्यांना फक्त बोलायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे. परत मूळ प्रश्नावर येऊ. लोकांनी सांगितलं की आम्हाला घर पाहिजे, कितपत विश्वास आहे? यांच्या विश्वासावरच मी इथं आहे आणि यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि हे माझ्याच पाठीमागं आहेत आणि ठामपणे येणार नाही. त्यांना माहिती आहे हक्काचा माणूस आहे. उद्या मला धरून 2 शिव्या बी देऊ शकतात काम नाही केलं. यांचा तेवढा अधिकार आहे. बाहेरच्या नाही येऊन बाहेरचा परत निघून जाणार आहे. हा जर 40 फूट रस्ता सोसायटीत गेला असता त्यांची घरं वाचली असते का? आणि जी सोसायटीतल्या कोण भांडणार आहे? त्यांना सर्व गरीब लोक आहेत. मी ठामपणे त्यांच्या पाठीमागं मी नगरपालिकेकडनं अधिकृत पत्र महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी दिलं की ही जी जागा आहे ती प्रतिभानगरची आहे, पत्राशेड आहे ती प्रतिभानगरमध्ये आहे. ह्या गोष्टीची पूर्तता झालेली आहे. त्यामुळं घरकुलला कुठली अडचणी ठेवलेली नाही. येणाऱ्या काळात 2 फेब्रुवारीला ज्यावेळेस आम्हाला चार्ज मिळेल, नगराध्यक्ष पदवार्षिक करतील, मग मी त्यावेळेस फक्त आम्हाला टेंडर आणि इस्टिमेट तयार करून टेंडर काढायचं. हा प्रश्न तर इथंच संपून जाणार आहे. परंतु त्यांनी सांगितलं की प्रत्येक मतदाराला 1 BHK फ्लॅट देणार आहे आणि महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार आहे. बारामतीचे मतदार आहेत 1 लाख. बारामतीचे मतदार आहेत 1 लाख. 1 लाख लोकांना फ्लॅट द्यायचे. तिथे एका फ्लॅटची किंमत झाली 10 लाख रुपये. त्याला लागतात 10,000 कोटी रुपये आणि हे वार्षिक बजेट आहे 55 कोटी रुपये नगरपालिकेचे. पैसे बाकीचे काय आबाळातनं पडणार आहेत का? बोलणं सोपं असतं, विकास करू शकत नाहीत. ते स्कूटी द्यायची तरतूद आहे नगरपालिकेच्या नाही. तसे काय नफा फंडातनं जे पैसे करातनं मिळतात ते 55 कोटी मिळतात. त्यात खर्च काय होतो? रस्त्याची डागडुगी, स्वच्छता, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचा बोनस, हा जाऊन सगळे पैसे शिल्लक राहत नाहीत. आता चालू वर्षी 2025-26चं बजेट आहे 800 कोटी रुपये. नगरपालिकेला करातनं मिळतात 55 कोटी रुपये. 750 कोटी रुपये आदरणीय अजितदादा वेगवेगळ्या योजनेतनं देतात. हे दादा देऊ शकतात. तुम्ही इंदापूर बाकीच्या नगरपालिकेत जावा, नगरपालिकेत जायला रस्ता नाही. एखादा खड्डा जर पडला ना ही लोक नको करतात सेवला नगरसेवकाला. ही सवय चांगली दादांमुळे लागलेली आहे आणि निवडून सोपं असतं. महत्वाचा प्रश्न, निवडून आल्यावर किती दिवसात ह्यांना घरकुल मिळेल? साधारण घरकुलचा प्रश्न आहे का नाही, माझ्या मते 1-2-3 वर्षात हा मार्गी लागेल. त्याला 2-3 वर्षात 100% ह्यांना घर मिळेल. 100% मिळते 2-3 वर्षात घर. अडचणच राहिलेली नाही. जागात नगरपालिकेचं नाव आहे, प्लॅन तयार आहे. TSN टेंडरला काय लागणार आहे? ह्याचे जे पैसे उपलब्ध होणार आहेत का नाही योजनेसाठी, हे पंतप्रधान आवास योजनेतनं 1.5 लाख केंद्राचे मिळतात. महाराष्ट्र शासनाकडून 1 लाख रुपये मिळतात, त्याला 2.5 लाख रुपये. आणि इतर राहणारे बरेच जणांची गावंड्याच्या हाताखाली सेंटरिंग, मोलमजुरी करणार आहे. कामगार कल्याण मंडळाचे 2 लाख रुपये, हे झाले 4.5 लाख रुपये. उर्वरित जे लाभार्थ्यांचा हिस्सा असेल तर आदरणीय अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून आंबेडकर वसाहतचा हिस्सा जे दादांनी सांगितल्यामुळे नगरपालिकेने भरला. आम्ही विनंती करू की इथं राहणारे लोक गोरगरीब आहेत, हातावचे पोट आहेत, ह्यांच्या लाभार्थ्यांचा हिस्सा देखील आदरणीय अजितदादांना भरण्यासाठी आम्ही विनंती करू. गेल्या 2-3 वर्षात आणि येणाऱ्या 2-3 वर्षात म्हणजे 100% त्यांनी मतदारांना विश्वास दिला आहे की 2-3 वर्षात ह्या माता भगिनी आहेत की यांना घर मिळवून देऊ. कॅमेरा पर्सनसह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.